महापालिका निवडणुकीत एकामेकावर जोरदार टीका करून निवडणूक लढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मात्र यावेळी रणांगण आहे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि येथे ही लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून थेट राजकीय वर्चस्वास ठरणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपवर विशेषतः स्थानिक नेतृत्वावर जोरदार प्रहार केले होते. पुण्यातील तथाकथित त्रिकूट असो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे असोत, पवारांनी थेट नाव घेऊन भाजपला प्रचारादरम्यान जरीश आणलं होतं. त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता आरसा पाहावा असा टोला लगावला होता. मात्र निकालाच्या दिवशी चित्र वेगळंच होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी भाजपचे वरचढ ठरला आणि याच निकालातून भाजपकडून आता व्याजी परतफेडीची तयारी सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. ही परतफेड होणार आहे ते पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्हा परिषदेसाठी 73 गट आणि पंचायत समितीसाठी 146 गटासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुका अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. कारण पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच पार्श्वभूमीसमोर भाजपने शिवसेनेच्या मदतीनं अजित पवारांना जिल्ह्यात घेरण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी नेमकं कोणत्या मुद्द्यावर आहे याची अधिकृत माहिती जरी समोर आलेली नसली तरी निवडणूक प्रचारादरम्यान या चौकशीचा वापर करून पवारांना अडचणीत आणण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. भाजप शिवसेना युती मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. या युतीच्या माध्यमातून 73 जागावर आक्षेप उमेदवार उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जर ही युती अधिकृत झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. इतकंच नाही तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इनकमिंग सुरू केली आहे. माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचा भाजप प्रवेश तसंच इंदापूरचे प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये समावेश हे सगळं राजकीय संकेत अत्यंत महत्त्वाचे आहे. आमदार राहुल कुल यांच्याकडे या सर्व नव्या चेहऱ्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली असून यामागे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे अजित पवारही या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट, शरद पवार गट एकत्र लढण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तब्बल 105 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखती दरम्यान पवारांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा संकेत दिला आहे असल्याचं समजत आहे. ही निवडणूक घड्याळ या चिन्हावरच लढावी लागू शकते. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी एकत्र येऊन ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक राहिलेली नाही. ती आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार अशी थेट राजकीय लढाई बनत चालली आहे. महापालिकेत झालेला आरोप प्रत्यारोपाची परतफेड, गोपनीय चौकशीचा संभाव्य वापर, भाजप शिवसेना युतीची रणनीती आणि राष्ट्रवादीची एकजूट या सगळ्यांमुळे येणारी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. आता प्रश्न एवढाच आहे की पुणे जिल्ह्यात फडणवीस यांची रणनीती भारी पडते का? की अजित पवार आपला बालेकिल्ला शाबूत ठेवतात का? याचं उत्तर लवकरच मतपेटीतून समोर येणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आणि अजित पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत न लढता सेपरेट शरद पवार यांच्या सोबत लढून त्यांना फायदा झाला का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.